नमस्कार मित्रांनो, आपले सगळ्यांचे स्वागत आहे। मित्रांनो, 7th पे कमिशनची आजची एक मोठी खुशखबर, बेसिक सॅलरीमध्ये मर्ज होणार 53% दी। सरकारने घेतला मोठा निर्णय। जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याकरता मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करून टाका, व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, भारत सरकारने महागाई भत्त्याची मागणी लक्षात घेता केंद्र सरकारने आपल्या केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ केली आहे। अलीकडे सरकारने दिवाळीच्या निमित्ताने ही मोठी भेट दिली आहे। मोदी सरकारने वाढती महागाई लक्षात घेऊन कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवण्यासाठी त्यांच्या डीए मध्ये वाढ केली आहे। काही ताज्या माहितीनुसार हा वाढीव डीए आता बेसिक सॅलरीमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो। डीए वाढून 53% झाला। मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की केंद्र सरकारने वाढती महागाई लक्षात घेता कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांचा महागाई भत्ता हा 50% वरून 53% वाढवलेला आहे। म्हणजे दिवाळीच्या निमित्ताने सरकारने 3% डीए वाढीची भेट कर्मचारी आणि पेन्शनर्सना दिलेली आहे। आता हा वाढीव महागाई भत्ता बेसिक सॅलरीमध्ये मर्ज करण्याचा विचार करत आहे सरकार, असे काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपणास सांगण्यात येत आहे। डीएला बेसिक सॅलरीमध्ये मर्ज करण्याची शक्यता। व्हिडिओ रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार सरकार महागाई भत्ता आणि महागाई राहत दोन्हीच्या आगामी महागाई भत्त्याच्या सुधारणा आधी बेसिक सॅलरीमध्ये मर्ज करण्याचा निर्णय घेऊ शकते। याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही। सध्या सरकार 50% पेक्षा डीए जास्त असताना पूर्वीच्या निर्णयावर ठाम आहे। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।